you see me? Can you hear me? Yes. Okay. So we are in the first topic of strength of material, that is simple stresses and strains. Simple stresses and strains. In this topic, first we have seen assumptions made in the strength of material, right? We have seen the first assumption. First assumption काय होतं आपलं? The material of a member has solid continuous structure, that is there are no cracks and no voids. Second assumption was within limits of a part of a body, material is homogeneous and isotropic, right? Homogeneous means at a point in particular direction properties are same. Isotropic means at a point in all directions properties are same. If I am saying homogeneous isotropic together means at all points in all directions properties are same. Orthotropic means at a point in mutually perpendicular direction properties are different. Allotropic means at a point in all perpendicular directions properties are different, right? Allotropic or नॉन आयसोट्रॉपिक. त्याच्यानंतर फोर्थ अझम्पशन आपण बघितलं होतं, there are no internal stresses in body before external loading. बरोबर आहे का? There are no internal stresses in body before external loading. That was third or fourth assumption. पहिला assumption होता solid continuous structure, homogeneous isotropic. नंतर third within there are no internal stresses in body before external loading, म्हणजे मटेरियलला वेटलेस अझ्युम केलंय. चौथा अझम्पशन काय होतं? Principle of superposition is valid. Principle of superposition is valid. And fifth assumption was Saint-Venant principle is valid, right? That is Saint-Venant principle काय सांगतो? Escaped at the end where load is applied, stress is uniform over the cross section, right? Assumptions बघितल्यानंतर आपण काय बघितलं होतं? स्ट्रेसचं डेफिनेशन बघितलं होतं, राईट? स्ट्रेस मध्ये आपण टाइप बघितले, इंजिनिअरिंग स्ट्रेस, त्याच्यानंतर ट्रू स्ट्रेस किंवा ऍक्च्युअल स्ट्रेस किंवा इन्स्टंटेनियस स्ट्रेस म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर स्ट्रेसचं आपण युनिट बघितलं होतं न्यूटन पर mm स्क्वेअर, त्याचे डायमेन्शन बघितले एम एल -1 टी -2. त्यानंतर आपण स्ट्रेन बघितलं, राईट? स्ट्रेन मध्ये पण आपण इंजिनिअरिंग स्ट्रेन आणि ट्रू स्ट्रेन दोन्ही बघितलं आपण, राईट? त्यानंतर रिलेशन बघितले आपण ट्रू व्हॅल्यूज मध्ये आणि इंजिनिअरिंग व्हॅल्यूज मध्ये. त्यानंतर मग आपण स्ट्रेसवर आलो परत, राईट? मग स्ट्रेस मध्ये आपण दोन टाइपचे स्ट्रेस बघितले, एक नॉर्मल स्ट्रेस आणि एक शिअर स्ट्रेस. नंतर नॉर्मल स्ट्रेस कशामुळे डेव्हलप होतो? डायरेक्ट ऍक्सियल फोर्समुळे आणि बेंडिंग मोमेंटमुळे. डायरेक्ट ऍक्सियल फोर्समुळे जो डेव्हलप होतो त्याला आपण डायरेक्ट स्ट्रेस किंवा नॉर्मल स्ट्रेस म्हणतो, राईट? विच इज युनिफॉर्म ओव्हर द क्रॉस सेक्शन, डायरेक्ट P/A घेतो आपण. आणि बेंडिंग मोमेंटमुळे जो डेव्हलप होतो दॅट इज कॉल्ड एज बेंडिंग स्ट्रेस ऑफ फ्लेक्झरल स्ट्रेस, विच इज व्हेरिंग लिनियरली ओव्हर द क्रॉस सेक्शन विथ मॅक्सिमम ॲट टॉप अँड बॉटम अँड झिरो ॲट न्यूट्रल ऍक्सिस, राईट? त्यानंतर आपण शिअर स्ट्रेसेस बघितले. शिअर स्ट्रेसेस डेव्हलप होतात ड्यू टू शिअर फोर्स अँड ड्यू टू टॉर्शन. ड्यू टू शिअर फोर्स जे शिअर स्ट्रेसेस डेव्हलप होतात त्यांचं व्हेरिएशन कसं आहे? पॅराबोलिक आहे, विथ झिरो ॲट टॉप अँड बॉटम किंवा झिरो ॲट टॉप अँड बॉटम अँड मॅक्सिमम ॲट द सेंटर. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला बघितला होता आपण FA/y/IB टाऊ इक्वल्स टू. बेंडिंगचा पण आपण फॉर्म्युला बघितला E/R इक्वल्स टू M/I इक्वल्स टू F/Y. त्याच्यानंतर शिअर स्ट्रेस ड्यू टू टॉर्शन ओव्हर सर्क्युलर शाफ्ट, हाऊ इट व्हॅरीज? It varies linearly with maximum at circumference and the zero at the center, right? Parabolic variation बरोबर सांगितलं मी शिअर स्ट्रेसचं. Parabolic variation with zero at top and bottom and maximum at the center. आणि शिअर स्ट्रेस ड्यू टू टॉर्शन it is varying linearly with maximum at top and bottom and zero at the center, right? शिअर स्ट्रेस ड्यू टू टॉर्शनचा पण एक आपण फॉर्म्युला बघितला होता, जनरल फॉर्म्युला बघितला होता आपण G∅L equals to T/J equals to tau/r, राईट? त्यानंतर आपण स्ट्रेस कोऑर्डिनेट्स बघितले, राईट? 3 डायमेन्शनल स्ट्रेस टेन्सर बघितला आपण. 3 डायमेन्शनल स्ट्रेस टेन्सर मध्ये टोटल कोऑर्डिनेट किती आहेत? 9. इंडिपेंडेंट किती आहेत? 6. त्याच्यानंतर 2D स्ट्रेस टेन्सर मध्ये 4 कोऑर्डिनेट्स आहेत, 4 स्ट्रेस कोऑर्डिनेट्स आहेत किंवा कंपोनंट्स आहेत, त्यापैकी इंडिपेंडेंट 3 आहेत. आणि 1 डायमेन्शनल स्ट्रेस टेन्सर मध्ये 1 कंपोनंट आहे आणि इंडिपेंडेंट पण 1 आहे. जसं स्ट्रेस आहे तसं स्ट्रेन आहे, फक्त फरक काय? जिथे जिथं आपण नॉर्मल स्ट्रेस आहे तिथं आपण नॉर्मल स्ट्रेन घेतो एप्सिलॉन, आणि जिथे जिथं शिअर स्ट्रेस आहे तिथं आपण शिअर स्ट्रेन बाय 2 घेतो, राईट? तसंच आपण स्ट्रेन मध्ये बघितलं की स्ट्रेन पण 2 टाइपचे आहेत. तुमच्याकडे लिनियर लॉंगिट्युडिनल स्ट्रेन आहे किंवा नॉर्मल स्ट्रेन आहे किंवा डायरेक्ट किंवा ऍक्सियल स्ट्रेन म्हणतो आपण त्याला, चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन. आणि दुसरं आहे ड्यू टू अँग्युलर डिफॉर्मेशन, दॅट इज कॉल्ड एज शिअर स्ट्रेन. शिअर स्ट्रेनला कसं डिफाईन करणार तुम्ही? इट इज द अँग्युलर डिफॉर्मेशन मेजर्ड इन रेडियन्स बिटवीन 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स, दॅट इज कॉल्ड एज शिअर स्ट्रेन, राईट? त्यानंतर आपण बघितलं होतं की स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी एप्सिलॉन XX आपण कसं फाइंड आउट करणार? डो यू बाय डो एक्स, एप्सिलॉन YY डो व्ही बाय डो वाय, एप्सिलॉन ZZ डो W बाय डो Z. त्याच्यानंतर आपण बघितलं की 5XY
5xy is 5xy by 2 प्लस 5yx by 2 असं आहे, बरोबर आहे. दॅट इज डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो एक्स, राईट. असं बघितलं होतं आपण. आणि सिमिलरली 5xz आहे आपल्याकडे आणि 5yz आहे, राईट. यस. त्यानंतर आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघितला, राईट. आपण मायस्टील साठी स्ट्रेस स्ट्रेन कर्व कसा येतो तो बघितला, राईट. ओ ए पॉइंटला आपण काय म्हणलो, लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ए पर्यंत लिनियर आहे, बी पर्यंत इलास्टिक लिमिट आहे, सी ला अप्पर इल्ड पॉइंट, डी ला लोअर इल्ड पॉइंट, डी ला तुम्ही प्लास्टिक झोन म्हणले, ई टू एफ तुम्ही स्ट्रेन हार्डनिंग झोन म्हणले आणि एफ टू जी तुमचा फेल्युअर म्हणले, राईट. मायस्टीलचा जो स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे त्याच्यामध्ये आपण 3 स्ट्रेसेस फाइंड आउट करतो, एक इल्ड स्ट्रेस, एक अल्टिमेट स्ट्रेस आणि एक फ्रॅक्चर स्ट्रेंथ. इल्ड स्ट्रेस काय, इट इज करस्पॉन्डिंग टू लोअर इल्ड पॉइंट, जो की तुम्ही डिझाईन मध्ये घेता. अल्टिमेट स्ट्रेस काय, इट इज करस्पॉन्डिंग टू हायेस्ट पॉइंट ऑन स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आणि फ्रॅक्चर स्ट्रेंथ काय, इट इज करस्पॉन्डिंग टू फेल्युअर पॉइंट, राईट. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं की टॉर्च स्टील साठी आपल्याकडे असं इल्डिंग ते काही नाहीये. टॉर्च स्टीलला डायरेक्ट असं फेल्युअर होतं, राईट. डायरेक्ट तुमच्याकडे फ्रॅक्चर स्ट्रेंथ आहे. ज्यावेळेस तुम्ही वर्किंग स्ट्रेस फाइंड आउट करता किंवा ॲल्युबल स्ट्रेस फाइंड आउट करता, द स्ट्रेस विच द मटेरियल कॅन कॅरी सेफली, राईट. That working stress is equals to yield stress by factor of safety if the material is ductile, and that is equals to ultimate stress, sorry, fracture strength, fracture घेतो का ultimate घेतो आपण, that is equals to ultimate by factor of safety, right. Ultimate by factor of safety, ultimate stress by factor of safety if the material is brittle. समजलं इथपर्यंत झालं आपलं. येस. ओके. आता एक काही कर्व्स आहेत, ते कर्व्स आपण बघूयात, राईट. समजा माझ्याकडे एक स्ट्रेस स्ट्रेन कर्व मला भेटला अँड इट इज लाईक दिस. लेट्स से I got a stress strain curve and it is like this. याला तुम्ही काय म्हणणार, इज इट इलास्टिक और प्लास्टिक. द फर्स्ट वन इज आयडियल प्लास्टिक म्हणतो आपण त्याला. दिस इज कॉल्ड ॲज आयडियल प्लास्टिक किंवा रिजिड प्लास्टिक म्हणतो आपण त्याला. आयडियल प्लास्टिक और रिजिड प्लास्टिक. आणि दुसरा जो आहे दिस इज कॉल्ड ॲज लिनियर इलास्टिक. लिनियर इलास्टिक, राईट. समजा if you are getting a stress strain curve like this, तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन कर्व असा भेटतोय, डायरेक्ट तुम्ही किती जरी लोड अप्लाय केला तरी त्याचं डिफॉर्मेशन होत नाहीये. डायरेक्ट असा व्हर्टिकल लाईन भेटतोय स्ट्रेस स्ट्रेन कर्व. व्हॉट डज इट मीन, म्हणजे काय की मटेरियल पूर्ण रिजिड आहे, त्याचं डिफॉर्मेशन होतच नाहीये, त्याला आपण परफेक्ट रिजिड मटेरियल म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज परफेक्ट रिजिड. परफेक्ट रिजिड. एक्झाम्पल काय देऊ शकता, डायरेक्ट फेल्युअर होईल इथं जाऊन, लोड वाढत वाढत जाईल, डायरेक्ट फेल्युअर होईल, राईट. तो डिफॉर्मेशन दाखवणार नाही, राईट. इल्डिंग त्याचं होणार नाही. काय म्हणतो आपण त्याला, कुठलं एक्झाम्पल देऊ शकता रिजिड मटेरियलचं. ग्लास, नॉट कॉर्क, ग्लास, आईस क्यूब. जर तुम्ही ग्लासवर प्रेशर अप्लाय केलं तर ग्लास असा होईल का, थोडं इल्डिंग दाखवलं नंतर ब्रेक होईल. नो, डायरेक्टली ब्रेक होऊन जाईल. लोड वाढत वाढत जाईल, राईट. आणि डायरेक्टली तो क्रॅक पडेल त्याच्यावर, डायरेक्टली ब्रेक होऊन जाईल. समजतंय का. येस और नो. नेक्स्ट. नाउ लेट्स से इट इज लाइक दिस. जो स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे तो समजा तुम्हाला असा भेटतोय, लाइक दिस.
This is strength, this is strength. याला काय म्हणणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला लोड अप्लाय करायचीच गरज नाही, डायरेक्ट डिफॉर्मेशन, कंटिन्युअस डिफॉर्मेशन होत आहे त्याचं. दिस इज कॉल्ड ॲज ideal fluid. This is called as ideal fluid. Are you getting this? This is called as ideal fluid. No viscosity and no shear. Ideal fluid. Next. Suppose if I am getting a stress strain curve like this. Initially it is like this and then like this. त्याला काय म्हणणार? It is called as elastic plastic किंवा elastoplastic. Elastoplastic, right? हा कर्व कुठे यूज केलेला आहे तुम्ही माहिती आहे? कुठे यूज केलेला आहे? हा कर्व तुम्ही LSM मध्ये यूज केलेला आहे बघा, RCC मध्ये, IS 456. बरोबर आहे का? मायस्ट्री साठी यूज केलाय ना. कॉन्क्रीट साठी तर आपण असा घेतो ना, पॅराबोला असा, या टाईपचा. बरोबर आहे. मायस्ट्री साठी तुम्ही असा घेता, इथं 0.002 घेता, इथं 0.035 घेता, असं काहीतरी घेता. बरोबर आहे का? कशासाठी आहे तो? मायस्ट्री साठी आहे, कशासाठी आहे? ओके, ठीक आहे. स्टील, कॉन्क्रीट, वॉट एव्हर. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? हे कर समजलेत? पुन्हा त्याचे वेगवेगळे कर आहेत, इलास्टिक स्ट्रेन हार्डनिंग, इलास्टिक स्ट्रेन सॉफ्टनिंग, राईट, बट दॅट इज नॉट रिक्वायर्ड. या टाईपचा समजा कर असेल, या टाईपचा समजा तुमच्याकडे कर असेल, असा जातोय पुन्हा तो वर, याला आपण म्हणतो इलास्टिक स्ट्रेन हार्डनिंग. इलास्टिक स्ट्रेन हार्डनिंग. आणि जर तुमच्याकडे कर असा असेल, आधी इलास्टिक आहे नंतर खाली येत असेल, then it is called as elastic strain softening. इलास्टिक स्ट्रेन सॉफ्टनिंग. समजतंय का? इलास्टिक स्ट्रेन सॉफ्टनिंग. ओके, समजलं इथपर्यंत? ऑल आर गेटिंग? नाउ नेक्स्ट इज हुक्स लॉ. हुक्स लॉ. नाउ व्हॉट इज हुक्स लॉ? हुक्स लॉ काय आहे? सगळे आहेत ना ऑनलाईन? सगळ्यांना समजतंय? ऑल आर देअर? येस, ओके. Now what is Hooke's law? Within elastic limit, within elastic limit, or strictly speaking up to proportionality limit. Strictly speaking up to proportionality limit for most of the materials.
for most of the materials, stress is directly proportional to strain. Stress is directly proportional to the strain. Within elastic limit, or strictly speaking up to proportionality limit, stress is directly proportional to the strain. समजतंय? तुम्ही ऍपवर बघताय का मोबाईलवर बघताय? ऍपवर बघताय का वेबवर बघताय आजचा क्लास? वेब ऍप. Okay. So within elastic limit, strictly speaking of the proportionate limit, for most of the materials, stress is directly proportional to strain, right? So we're saying this stress is proportional to strain, and here constant of proportionality is called as modulus of elasticity. बरोबर आहे का? Constant of proportionality is called as modulus of elasticity. समजताय का? आता लक्षात घ्या, जिथपर्यंत तुमचा लिनियर पोर्शन आहे किंवा जिथपर्यंत तुमचा इलास्टिक लिमिट आहे तोपर्यंत याचा जो स्लोप आहे त्याला आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणतो, राईट? पण समजा पुढे जर तुम्ही कुठं स्लोप घेतला आफ्टर इलास्टिक लिमिट जर पुढे जर तुम्ही कुठं स्लोप घेतला, राईट, तर त्या स्लोपला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज टँजंट मॉड्युलस. It is called as tangent modulus. It is called as tangent modulus. समजते काय? मोबाईल ऍप्लिकेशनला तुम्ही नवीन व्हर्जन डाउनलोड करून बघा, नवीन त्याला अपडेट करा. मोबाईलवर पण मला वाटतं आता व्यवस्थित दिसतंय. ऑब्विसली वेबवर तुम्हाला टाईप करायला थोडं सोपं जात असेल. वेबवर टाईप करायला थोडं सोपं जात असेल, ऍपवर थोडं टाईप करायला थोडा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे? So within elastic limit, strictly speaking up to proportionality limit, for most of the materials, stress is directly proportional to strain, right? इथपर्यंत समजलं सगळ्यांना, राईट? याच्यानंतरचा जो मॉड्युलस आहे इलास्टिक लिमिटच्या नंतरचा जर तुम्ही स्लोप घेतला त्याला आपण म्हणतो टँजंट मॉड्युलस, विच इज नॉट कॉन्स्टंट, राईट? ओके. आता मला सांगा, हा जो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, राईट, हा जो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे तो मटेरियल साठी कॉन्स्टंट आहे का नाही? समजा एखाद्या मटेरियलला तुम्ही हीट केलं, एखाद्या मटेरियलला तुम्ही स्ट्रेच केलं, राईट, एखाद्या मटेरियलला तुम्ही स्ट्रेच केलं, एखाद्या मटेरियलला तुम्ही कॉम्प्रेस केलं, तर त्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी चेंज होतो का सेम राहतो? व्हॉट इज द आन्सर? एखाद्या मटेरियलला हीट केलं किंवा स्ट्रेच केलं किंवा कॉम्प्रेस केलं तर त्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इट रिमेन्स सेम इन ऑल कंडिशन्स. जस्ट रिमेंबर, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिमेन्स कॉन्स्टंट in all circumstances, like heating material, stretching material, compressing material, right? In every circumstances, it remains constant, right? Okay. Now, next part is, Hux's law समजलाय? Next part is elastic constants.
इलास्टिक कॉन्स्टंट्स कुठले आहेत सांगा मला कोणतरी. व्हॉट आर द इलास्टिक कॉन्स्टंट्स? What are the elastic constants? Basically, we are having elastic constants like Young's modulus, modulus of rigidity, bulk modulus, and Poisson's ratio. बरोबर आहे का? These are called as elastic constants. So your first elastic constant is Young's modulus, or it is called as modulus of elasticity. Young's modulus or modulus of elasticity. Young's modulus or modulus of elasticity. So what is Young's modulus? आत्ताच बघितलं आपण की within elastic limit stress is proportional to strain, right? The stress by strain चा जो ratio आहे that is called as elastic modulus or Young's modulus or modulus of elasticity, right? So it is the direct stress, it is the ratio of direct stress to the linear strain. Are you getting this? Direct stress to the linear strain, that is sigma by epsilon. Sigma by epsilon. त्याला तुम्ही असं लिहू शकता E equals to direct stress, let's say P by A आहे. Epsilon is delta L by L. Delta L by L. तर याला जर तुम्ही पुढे सिम्प्लिफाय केलं, you will get delta L equals to PL by E. असं इक्वेशन तुम्हाला भेटेल. बरोबर आहे का? इलॉंगेशनचं इक्वेशन आहे तुमच्या. If the bar is subjected to a tensile load P. Are you getting this? समजतंय का? Now, can you tell me what are the modulus of elasticity of different materials? Let's say I'm taking some material here and its modulus of elasticity. Let's say if I have diamond, GPa म्हणजे काय? 1 GPa is what? It is 10 raised to 3 MPa. बरोबर आहे का? 1 GPa is 10 raised to 3 MPa or 10 raised to 9 Pascal होईल तो, right? डायमंडचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किती आहे? डायमंड, स्टील, कॉपर, ब्रास, bronze and aluminium. Diamond, steel, copper, brass, bronze and aluminium. किती आहे डायमंडचा? It is 1200. It is 1200 GPa. स्टीलचा किती आहे? 2 into 10 raised to 5 म्हणता तुम्ही, म्हणजे 200 GPa, right? Then 120, 100, 80 and 70. Are you getting this? Modulus of elasticity of different materials. Diamond, steel, copper, brass, bronze and aluminium. You should remember this: 100, 200, 120, 100, 80 and 70. Diamond, steel, copper, brass, bronze and aluminium. Yes? Now next elastic constant is modulus of rigidity. Modulus of rigidity किंवा आपण याला shear modulus सुद्धा म्हणतो. Shear modulus, it is denoted by G. त्याला कोणी C पण म्हणतं किंवा कोणी N पण म्हणतं त्याला. G, C or N. Now what is modulus of rigidity? Modulus of rigidity काय आहे? सांगा. What is modulus of rigidity? जसं आपण बघितलं की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय आहे? नॉर्मल स्ट्रेस बाय लिनियर स्ट्रेन. तसं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय आहे? व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी? सांगा. Yes, right? Shear stress by shear strain. Shear stress by shear strain.
लक्षात घ्या, शिअर स्ट्रेस घेताना तुम्ही टव, लेट्स से तुम्ही टव बाय 5 घेणार, टव बाय 5 म्हणजेच काय, समजा तुम्ही एक्स वाय प्लेन मधला शिअर स्ट्रेस घेतला, इथं काय घेणार, खाली खाली 5xy बाय 2 नाही घ्यायचं, इथं पण 5xy घ्यायचंय. आले लक्षात? दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स मधला शिअर स्ट्रेन, अँग्युलर डिफॉर्मेशन. सो शिअर स्ट्रेस बाय शिअर स्ट्रेन, राईट? नाउ रिमेंबर, रिजिडिटी मॉड्युलस मटेरियल साठी कॉन्स्टंट आहे का चेंज होतो? Rigidity modulus is also constant for a material. Rigidity modulus is also constant for a material. Now, more rigidity modulus means more rigid. More rigidity modulus means more rigid, that is less deformation. More rigidity modulus means more rigid, that is less deformation. समझते का? More rigidity modulus means more rigid, that is less deformation. Yes or no? More rigidity modulus means more rigid, that is less deformation. Next. Now, what is my more modulus of elasticity? It is more elastic. More modulus of elasticity means more elastic. बरोबर आहे का? Yes or no? आणि एक लक्षात ठेवा, modulus of elasticity is always more than modulus of rigidity for a material. Modulus of elasticity is always more than modulus of rigidity for a material. समजतंय? सो आपण दोन इलास्टिक कॉन्स्टंट बघितले, एक बघितला यंग्स मॉड्युलस बघितला आपण, दुसरा बघितला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सेकंड वी हैव सीन दैट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. and third is bulk modulus. Bulk modulus, it is denoted by K. Now, what is bulk modulus? समजा एक मटेरियल आहे तुमच्याकडे, which is subjected to normal stress sigma in all three directions. It is subjected to normal stress sigma in all three directions. Mutually perpendicular direction मध्ये it is subject to normal stress. या normal stress मुळे काय होईल? It will have some change in volume. त्याचा काही volume change होईल. And change in volume by original volume याला आपण काय म्हणतो? Volumetric stress. It is called as volumetric stress. Now, what is bulk modulus? Bulk modulus is nothing but the applied normal stress to the corresponding volumetric strain. आले का लक्षात? Applied normal stress to the corresponding volumetric strain. That is called as bulk modulus. Are you getting this or not? Yes. Right. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का की मोर बल्क मॉड्युलस means less epsilon v, that is less, right? More bulk modulus means less volume change. Yes. And remember, T is also constant. Bulk modulus is also constant for a material. Bulk modulus सुद्धा जो आहे तो material साठी constant आहे. Now, can you tell me what relation between bulk modulus and compressibility? More bulk modulus means more compressible or less compressible?
less compressible. You can see here less volume change. More bulk modulus means less volume change. So bulk modulus is inversely proportional to the compressibility. Bulk modulus is inversely proportional to compressibility. Now for incompressible fluid, जसं आपण ideal fluid म्हणतो, for incompressible fluid, what is bulk modulus? Bulk modulus काय for incompressible fluid? It is infinite. बरोबर आहे का? It tends to infinity. It tends to infinity. कारण की इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन 0 येऊन जाईल आणि 1/0 एनिथिंग बाय 0 विल गिव्ह अस इन्फिनिटी. ठीक आहे, समजतंय? ऑल आर गेटिंग? ओके. नेक्स्ट. नाउ फाइनली रिमेंबर, modulus of elasticity is more than bulk modulus and it is more than modulus of rigidity. And remember this. आता याच्यात तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर जायचं असेल, राईट, अजून डिटेल कन्सेप्ट मध्ये जर जायचं असेल तर ज्यावेळेस पॉइझन्स रेशो लेस दॅन 1/3 असतो, लेस दॅन 0.33 असतो, त्यावेळेस मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जो आहे तो बल्क मॉड्युलस पेक्षा जास्त असतो. आणि जर जर पॉइझन्स रेशो मोर दॅन 1/3 असतो म्हणजे 0.33 असतो, त्यावेळेस मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी लेस दॅन के असतो. समजलंय का? आता अजून डिटेलमध्ये. येस. आता मला सांगा, हे जे तिन्ही इलॅस्टिक कॉन्स्टंट्स तुम्ही बघितले, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि बल्क मॉड्युलस, यांचं युनिट काय? ऑब्विसली इथं स्ट्रेस बाय स्ट्रेन आहे, इथं पण काय स्ट्रेस बाय स्ट्रेनच आहे, शिअर स्ट्रेस बाय शिअर स्ट्रेन आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, आणि बल्क मॉड्युलस सुद्धा काय स्ट्रेस बाय स्ट्रेनच आहे. या तिघांचं पण युनिट काय मग? न्यूटन पर mm स्क्वेअर, राईट. आणि डायमेन्शन काय होईल? m(l-1 t-2). म्हणजे जे तुमचे स्ट्रेसचे डायमेन्शन्स आणि युनिट आहेत तेच तुमचे इलॅस्टिक कॉन्स्टंटचे येतील, राईट. तीन इलॅस्टिक कॉन्स्टंटचे. समजतंय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी और यंग्स मॉड्युलस, रिजिडिटी मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलस. Applied normal stress to the volumetric strain is called as bulk modulus. Yes, समजलं इथपर्यंत? ओके. नाउ नेक्स्ट पार्ट आहे इम्पॉर्टंट आहे, थोडं समजून घ्या. इझी पार्ट आहे. लेट्स से एक बार आहे, let's consider a bar which is subjected to a load, is subjected to a load P. ह्या बारचे ओरिजिनल डायमेन्शन आहेत, लेट्स से त्याचा लेंथ आहे L, विड्थ आहे B आणि डेप्थ आहे D, राईट. आता मला सांगा, ह्या बारच्या लेंथ चेंज होईल का? येस, देयर विल बी चेंज इन लेंथ. बरोबर आहे का? देयर विल बी चेंज इन लेंथ. हा बार एक्सपांड होईल. आर यू गेटिंग और नॉट? समजते का नाही समजत? हा जो बार आहे, that bar will expand. Let's say this is x direction, this is y direction, this is z direction. Expand होईल, त्याचा लेंथ वाढेल. What will happen to width and depth? Width and depth काय होईल? चेंज होईल का होणार नाही? Obviously they will reduce. They will reduce, right? So there will be strain. There will be strain in x direction. Will there be strain in y and z direction? तेच प्रश्न विचारतो मी, फक्त लँग्वेज वेगळी आहे. Will there be strain in y and z direction? Yes.
राईट. सो चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन ला तुम्ही काय म्हणता, स्ट्रेन म्हणता. डेल्टा एल बाय एल इज ऑल्सो स्ट्रेन. देर इज डेल्टा बी बाय बी, दॅट इज ऑल्सो स्ट्रेन. अँड देर इज डेल्टा डी बाय डी, दॅट इज ऑल्सो स्ट्रेन. राईट. पण लक्षात घ्या, हा जो स्ट्रेन आहे डेल्टा एल बाय एल, इट इज अलॉंग द डायरेक्शन इन विच द लोड इज अप्लाइड. त्याच्यामुळं आपण याला काय म्हणतो, लिनियर स्ट्रेन म्हणतो आपण याला. दिस इज कॉल्ड ॲज लिनियर स्ट्रेन. राईट. आणि डेल्टा बी बाय बी आणि डेल्टा डी बाय डी, त्याला तुम्ही काय म्हणणार, दीज आर कॉल्ड ॲज लॅटरल स्ट्रेन. You are currently the only person in this conference. इथपर्यंत समजलंय का? लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन समजलंय. ज्या डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय केलाय त्या डायरेक्शनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जे स्ट्रेन्स होतील त्याला तुम्ही काय म्हणणार, लॅटरल स्ट्रेन म्हणतात. मला सांगा याचं नेचर कसं असेल बरं. समजा लिनियर स्ट्रेन जर टेन्साईल असेल तर लॅटरल कशा असेल. लिनियर स्ट्रेन जर टेन्साईल असेल तर लॅटरल काय असेल, कॉम्प्रेसिव्ह. राईट. जर समजा लिनियर स्ट्रेन जर कॉम्प्रेसिव्ह असेल तर लॅटरल स्ट्रेन काय येतील, टेन्साईल. राईट. आता तुम्हाला इथं एक गोष्ट समजली का, की समजा जर तुम्ही एका डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय केला तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या डायरेक्शनला पण होतो. आर यू गेटिंग. जर तुम्ही एका डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय केला तर त्याच्यामुळे दुसऱ्या डायरेक्शन मध्ये सुद्धा स्ट्रेन येतात. फक्त एवढा आहे की त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणतो. आर यू गेटिंग ऑर नॉट. समजते का नाही समजत. यस. जर तुम्ही एका डायरेक्शन मध्ये जर लोड अप्लाय केला तर त्या लोडमुळे त्या डायरेक्शन मध्ये तर स्ट्रेन येतातच, पण त्याचा इफेक्ट दुसऱ्या डायरेक्शन मध्ये सुद्धा होतो. ओके. नाउ देर इज समथिंग कॉल्ड ॲज पॉयझन्स रेशो. व्हॉट इज पॉयझन्स रेशो? Poisson's ratio. So it is the ratio of lateral strain to the linear strain. Lateral strain to the linear strain. This is the Poisson's ratio. Lateral strain to the linear strain. इथे मी मायनस साइन का घेतला असेल बरं? कारण की जर तुम्ही हे मायनस साइन नाही घेतलं तर पॉयझन्स रेशोचा व्हॅल्यू काय प्रत्येक वेळेस. समजा लिनियर स्ट्रेन जर पॉझिटिव्ह असेल तर लॅटरल स्ट्रेन काय होईल, निगेटिव्ह. जर लिनियर स्ट्रेन निगेटिव्ह असेल तर लॅटरल स्ट्रेन काय होईल, पॉझिटिव्ह. प्रत्येक वेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू येण्यासाठी आपण मायनस ने मल्टिप्लाय करतो. इथं आले का समजते. आता मला सांगा, मटेरियलला तुम्ही टेन्साईल लोड लावला किंवा कॉम्प्रेसिव्ह लोड लावला, त्याचा पॉयझन्स रेशो वेगळा होतो का, चेंज होतो का? जसे बाकीचे इलास्टिक कॉन्स्टंट आहेत की ते चेंज होत नाही, दे विल रिमेन कॉन्स्टंट इन ऑल सर्कमस्टन्सेस. तसा पॉयझन्स रेशो जो आहे तो चेंज होतो का? नो. रिमेंबर, इट इज सेम इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन. इट इज सेम इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन. पॉयझन्स रेशो जो आहे तो टेन्शन मध्ये आणि कॉम्प्रेशन मध्ये सेम राहतो. इट रिमेन्स सेम इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन. राईट. ओके. पॉयझन्स रेशोचा जनरल रेंज काय आहे? इट इज -1 to 0.5. -1 to 0.5. आता म्यू निगेटिव्ह कधी येऊ शकतो मला सांगू शकतो कोणी? आता म्यू निगेटिव्ह येणं म्हणजे काय? म्यू निगेटिव्ह येणं म्हणजे काय? म्यू तर प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच यायला पाहिजे. जर म्यू निगेटिव्ह येत असल्याचा अर्थ काय होतो? समजा एखादा मटेरियल आहे, त्याच्यावर तुम्ही टेन्साईल लोड लावलाय. आता बाय डिफॉल्ट लॅटरल डायरेक्शनला काय व्हायला पाहिजे, कॉम्प्रेशन व्हायला पाहिजे.
पण इथं तुम्ही एक्सपान्शन करताय आणि इकडे पण एक्सपान्शनच व्हायला लागलंय, त्या केसमध्ये म्यू निगेटिव्ह येईल. आले का लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते? आर यू गेटिंग दिस? लक्षात आलंय? जर एखाद्या मटेरियलला तुम्ही टेन्साईल लोड लावला, त्याचं इकडं पण एक्सपान्शन होतंय आणि इकडं पण एक्सपान्शन होतंय, राईट? दोन्हीकडे पण ऍक्च्युअली कॉम्प्रेशन व्हायला पाहिजे होतं, पण दोन्हीकडे पण एक्सपान्शन होतंय, राईट? Then in that case the Poisson's ratio is negative. Now remember, Poisson's ratio is negative for human tissue. Human tissue. All right? And generally Poisson's ratio जो आहे तो असतो from 0 to 0.5. Generally Poisson's ratio is 0 to 0.5. आता Poisson's ratio 0 कधी येईल? Poisson's ratio 0 कधी येईल? See, Poisson's ratio is what? It is lateral strain by linear strain. Lateral strain by linear strain. जर lateral strain 0 आला तरच Poisson's ratio 0 येईल. जर lateral strain 0 आला तरच Poisson's ratio 0 येईल, राईट? म्हणजे काय, समजा तुम्ही एका डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय केला, दुसऱ्या डायरेक्शन मध्ये एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन होणारच नाही, देन Poisson's ratio is 0. आलं का लक्षामध्ये? राईट? सो Poisson's ratio 0 कशासाठी असतो? इट इज 0 फॉर कॉर्क. कॉर्क माहित आहे तुम्हाला? डू यू नो द कॉर्क? कॉर्क म्हणजे वाईन बॉटल माहित आहे? वाईन बॉटल, राईट? वाईन बॉटलला इथं असा एक वुडन कॅप असतो, दॅट इज मेड अप ऑफ कॉर्क. वाईन बॉटलला असा इथे एक वुडन कॅप असतो, राईट? ठीक आहे, ऑब्विसली चांगले मुलं आहेत तुम्ही, म्हणजे तुम्हाला वाईन बॉटल माहित नाही. ठीक आहे, वाईन याच्यामुळे पण माहित नसेल की सॉफ्ट आहे त्याच्यामुळं. ठीक आहे, यू माइट बी नोईंग अदर बॉटल्स. ठीक आहे, आता इथं काय होतं की ज्यावेळेस त्याच्यामध्ये वाईन भरला जातो त्यावेळेस त्या वाईनचा व्हॉल्यूम चेंज होतो, राईट? त्या वाईनचा व्हॉल्यूम चेंज होतो आणि तो वाईन काय करतो, इथं प्रेशर अप्लाय करतो ह्या कॉर्कवर. वुडन स्ट्रिप, वुडन असतो तो, राईट? प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होतं की जर समजा हा कॉम्प्रेस झाला, वुडन स्ट्रिप हा जर कॉम्प्रेस झाला तर लॅटरली तो एक्सपांड होईल आणि एक्सपांड होऊन या ग्लासलाच ब्रेक करून टाकल. पण हा कॉर्क असा मटेरियल असतो की तो फक्त कॉन्ट्रॅक्ट होतो, लॅटरली एक्सपांड होत नाही. लॅटरल एक्सपांड होत नाही म्हणजेच त्याचा लॅटरल स्ट्रेन काय? 0 आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजतंय का? म्हणजेच त्याचा लॅटरल स्ट्रेन काय? 0 आहे, राईट? इट इज हॅव्हिंग ओनली लिनियर स्ट्रेन, फक्त लिनियर स्ट्रेन होतो त्याचा. दॅट इज कॉल्ड एज कॉर्क. येस. Next, remember mu is equals to 0.01 to 0.05 for glass. Mu equals to 0.01 to 0.05 for glass. Concrete साठी किती घेतो आपण mu? What is mu for concrete? 0.15 घेतो मला वाटतं आपण, बरोबर आहे का? 0.1 to 0.2 दिलेले मग. मेटलसाठी, मेटल्स जे आहेत त्यासाठी म्यू जो आहे तो इट इज 0.25 to 0.42 फॉर मेटल्स. फॉर मेटल्स value of mu is 0.25 to 0.42, right? And mu equals to 0.5 for rubber. Mu equals to 0.5 for rubber. समजतंय का? Are you getting or not? सो आपण इलास्टिक कॉन्स्टंट बघितले सगळे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस बघितला आपण आणि पॉइझन्स रेशो बघितला, राईट? नाउ व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस इलास्टिक कॉन्स्टंट? हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे एक्झामला खूप वेळेस विचारतात. रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स.
आणि हे तुमचे पाठच पाहिजेत, कंपल्सरी पाठ पाहिजेत. रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट, त्याच्यावर खूप क्वेश्चन विचारतात. एमपीएससीला तुम्हाला एक क्वेश्चन कंपल्सरी होतो याच्यावर, रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट, प्रत्येक वर्षी सापडेल तुम्हाला. द फर्स्ट रिलेशन इज E equals to 2G into 1 plus mu. E equals to 2G into 1 plus mu. Modulus of elasticity equals to 2 times of modulus of rigidity into 1 plus Poisson's ratio. काही कन्सेप्ट काही नाही याच्यामध्ये, डायरेक्ट रट्टा मारायचा, डायरेक्ट पाठ करायचे. ठीक आहे. E equals to 2G into 1 plus mu. त्याच्यानंतर E equals to 3K into 1 minus 2 mu. E equals to 9 kg by 3K plus G, and mu equals to 3K minus 2G by 6K plus 2G. You should remember it compulsory. आले का लक्षामध्ये? E equals to 2G into 1 plus mu, E equals to 3K into 1 minus 2 mu, equals to 9 kg by 3K plus G, mu equals to 3K minus 2G by 6K plus 2G, right? कंपल्सरी याला लक्षात ठेवायचं, पाठ करायचं, राईट? प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन तुम्हाला विचारतात, चारही पैकी याच्यावर एक क्वेश्चन असतोच कंपल्सरी, राईट? दाखवू का मी तुम्हाला क्वेश्चन्स? कंपल्सरी तुम्हाला दिसतील क्वेश्चन. You will find question every year. आपण हे क्वेश्चन घेतलेले आहेत, तुम्ही माझं प्रिव्हियसचा आपलं चालू आहे क्लास, त्याच्यात तुम्ही बघितलं असेल. सी इयर आहे का? म्यू इक्वल्स टू 3K minus 2G by 6K plus 2G, राईट? कंपल्सरी क्वेश्चन 2011 ला विचारलाय, राईट? त्यानंतर हा क्वेश्चन इलॉंगेशनचा आहे, राईट? त्याच्यानंतर बघा इथं काय दिलंय, यंग्स मॉड्युलस दिलंय, पॉइझन्स रेशो दिलाय, राईट? यंग्स मॉड्युलस दिलाय, पॉइझन्स रेशो दिलाय, आणि बल्क मॉड्युलस विचारलंय, राईट? फॉर्म्युला कुठला यूज करणार? E equals to 3K into 1 minus 2 mu. अरे बरोबर आहे का? तुम्हाला E दिलंय, म्यू दिलंय आणि K विचारलंय, राईट? इझिली फाइंड आउट करू शकतात. त्यानंतर 2012 ला क्वेश्चन आहे, इथं पण क्वेश्चन आहे बघा. काय विचारलं त्यांनी? द बल्क मॉड्युलस ऑफ एन इलास्टिक बॉडी सॉरी टू नॉर्मल स्ट्रेस. बल्क मॉड्युलस विचारलंय. बल्क मॉड्युलसचा एक फॉर्म्युला तुम्ही बघितला बघा, E equals to 3K into 1 minus 2 mu. तर K काय येईल? आताच बघितलं आपण. K equals to काय येईल? E upon 1 minus 2 mu. E upon 3 into 1 minus 2 mu, राईट? 3 आन्सर येईल याचं, थर्ड आन्सर, राईट? त्यानंतर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा रेशो विचारलाय, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, 12 ला नाही विचारलं, 14, इथं बघा. In an experiment it is found that the bulk modulus of material is equals to shear modulus, K equals to G. Poisson's ratio is, आता Poisson's ratio आपल्याला माहित आहे 3K minus 2G by 6K plus 2G. म्हणजे काय? 3 minus 2 is 1. 1 by 18. 1 by 8 म्हणजे किती? 0.125. बरोबर आहे का? 0.125. नेक्स्ट. हा आता 17 ला विचारला क्वेश्चन. द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इन टर्म्स ऑफ बल्क मॉड्युलस and modulus of E equals to 9 kg by 3K plus G, right? हा क्वेश्चन 18 ला विचारलाय परत. सेम क्वेश्चन आहे, फक्त त्याला थोडं चेंज करून विचारलंय त्यांनी. E equals to 9 kg by 3K plus G असा क्वेश्चन आहे. 3K plus G equals to
9 kg by E. ऑलरेडी घेतलेलं आहे मी, राईट. 3k plus g by kg करायचं आणि इकडे येईल 9 by E. So 3k by kg, it will become 3 by g plus 1 by k equals to 9 by E. येते का सेकंड? 17-18 ला विचारलाय, 19 ला विचारलाय का क्वेश्चन? 19 ला फक्त विचारला नाही, राईट. समजलंय का? प्रत्येक वर्षी जवळजवळ तुम्हाला क्वेश्चन आहे याच्यावर, राईट. सो यू शुड ऑलवेज रिमेंबर दिस रिलेशन्स. हे रिलेशन तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवायचे, राईट. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे युजफुल आहे. देन देयर इज समथिंग कॉल्ड एज मॉड्युलर रेशो. Modular ratio, that is called as M. Remember, it is just inverse of Poisson's ratio. Poisson's ratio चा इनवर्स आहे. कधी कधी एक्झामला असं होऊ शकतं की एक्सप्रेशन्स जे आहेत हे तुम्हाला Poisson's ratio च्या टर्म्स मध्ये विचारतील. इथं 1/m असेल. आर यू गेटिंग दिस? 1/m असेल. सो चेंजेस, करस्पॉन्डिंग चेंजेस तुम्हाला इक्वेशन मध्ये करावं लागतील. मॉड्युलर रेशो इज इक्वल्स टू 1/Poisson's रेशो. समजतंय? Now, next part is applications of Hooke's law. Next part is applications of Hooke's law. Applications of Hooke's law. Applications of Hooke's law. Applications of Hooke's law, right? त्याच्यामध्ये पहिला केस जो आहे, इट इज द इफेक्ट ऑफ युनिएक्सियल डायरेक्ट लोडिंग. इफेक्ट ऑफ uniaxial direct loading. Effect of uniaxial direct loading, right? Now just understand what is this, and हा concept important आहे. हा समजला की तुम्हाला पुढच्या सगळ्या concept समजून जातील. Effect of uniaxial direct loading. Now let's consider a bar which is subjected to a normal stress in this direction. X, Y, and let's say Z. Normal stress sigma X. Right? समजते काय? Let's say this is dimension L, this is B, and this is D. Right? Now, what is the direct strain? Direct strain in X direction. X direction मध्ये direct strain काय? Epsilon X. It is just change in length by original length. बरोबर आहे का? It is just change in length by original length. Yes? Epsilon X, that is equals to change in length by original length. Now, can I say epsilon X is equals to sigma X by E? Epsilon X is equals to sigma X by E. बरोबर आहे का? अरे आताच बघितलं ना आपण, modulus of elasticity is what? It is stress by strain. So strain is equals to sigma by E. बरोबर आहे का? Epsilon X equals to sigma X by E. Now we are having something called as Poisson's ratio. Poisson's ratio काय घेतो आपण? Minus of lateral strain by linear strain. Lateral strain by linear strain.
नाउ कॅन यू टेल मी व्हॉट इज लॅटरल स्ट्रेन हिअर? इथं लॅटरल स्ट्रेन काय आहे? एक तर epsilon y असेल किंवा epsilon z असेल, बरोबर आहे का? either it is epsilon y or epsilon z. yes or no? राईट. आणि लिनियर स्ट्रेन म्हणजे काय? epsilon x. लिनियर स्ट्रेन म्हणजे काय? epsilon x. तर मी याला असं लिहू शकतो का की मायनस ऑफ either epsilon y or epsilon z हा जरा लॅटरल स्ट्रेन either येईल दोघांपैकी एक by epsilon x. by epsilon x. So can I say like this? Lateral strain in y direction. Lateral strain in y direction, that is epsilon y. Can you see like this here? Minus mu into epsilon x. बरोबर आहे का? मायनस म्यू इंटू epsilon x. epsilon y इक्वल्स टू मायनस म्यू इंटू epsilon x. बरोबर आहे का? आणि epsilon x म्हणजे काय? सिग्मा एक्स बाय ई. आत्ताच बघितलं आपण. that is minus mu sigma x by e. Similarly, lateral strain in z direction. समजतंय का? नसतं समजतं मला विचारा परत. Lateral strain in z direction, epsilon z. Can I say it is minus mu into epsilon x again? That is minus mu into sigma x by e. Are you getting or not? समजते का नाही समजत? येस. म्हणजे काय? राईट. म्हणजेच काय की मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही एका डायरेक्शन मध्ये जर लोड अप्लाय केला त्याचा दुसऱ्या डायरेक्शन मध्ये सुद्धा इफेक्ट असतो. राईट. जर तुम्ही सिग्मा एक्स नॉर्मल स्ट्रेस अप्लाय केला एक्स डायरेक्शन मुळे, त्या सिग्मा एक्सचा इफेक्ट त्या डायरेक्शन मध्ये काय असेल? इट इज सिग्मा एक्स बाय ई. त्याच्यामुळं एक्स डायरेक्शन मध्ये स्ट्रेन किती डेव्हलप होईल? सिग्मा एक्स बाय ई. पण सिग्मा एक्स मुळे वाय आणि झेड डायरेक्शन मध्ये स्ट्रेन काय डेव्हलप होईल? सिग्मा एक्स मुळे वाय आणि झेड डायरेक्शन मध्ये स्ट्रेन काय डेव्हलप होईल? मायनस म्यू सिग्मा एक्स बाय ई आणि मायनस म्यू सिग्मा एक्स बाय. आले का लक्षामध्ये? सो दिस इज नथिंग बट स्ट्रेन इन वाय डायरेक्शन ड्यू टू लोड इन एक्स डायरेक्शन. दिस इज स्ट्रेन इन झेड डायरेक्शन ड्यू टू लोड इन एक्स डायरेक्शन. आले का लक्षामध्ये? समजलंय? Strain in y direction due to load in x direction. Strain in z direction due to load in x direction. Right? Okay. Okay. आता, so I can say here, right? Strains in y and z direction. These are strains in y and z direction due to uniaxial loading in x direction. These are strains in y and z direction due to uniaxial loading in x direction, right? Okay. नेक्स्ट. आता समजा सेकंड केस आहे. केस सेकंड, इफेक्ट ऑफ ट्रायक्सियल डायरेक्ट लोडिंग. इफेक्ट ऑफ ट्रायक्सियल डायरेक्ट लोडिंग. राईट. पण याच्या आधी इथं थोडा कन्सेप्ट राहिला होता आपला, इफेक्ट ऑफ ट्रायक्सियल डायरेक्ट लोडिंग. आता मला इथं सांगा व्हॉट इज बाय epsilon y? epsilon y म्हणजे काय? व्हॉट इज epsilon y हिअर? epsilon y म्हणजे कुठलं डायमेन्शन झालं? डी डायमेन्शन. राईट. सो epsilon y इज नथिंग बट डेल्टा डी. बरोबर आहे का? बाय स्मॉल डी घ्यावं लागेल. डेल्टा डी बाय डी. राईट. आणि epsilon z म्हणजे काय? चेंज इन विथ बाय ओरिजिनल विथ. बरोबर आहे का? येस और नो? चेंज इन विथ बाय ओरिजिनल विथ. समजलंय काय? येस और नो? ओके. नेक्स्ट. नाउ इफेक्ट ऑफ ट्रायक्सियल डायरेक्ट लोडिंग. इफेक्ट ऑफ ट्रायक्सियल डायरेक्ट लोडिंग. नाउ लेट्स कन्सिडर अ 3-dimensional ब्लॉक. मागचा जसा ब्लॉक होता तसाच ब्लॉक कन्सिडर करा. राईट.
Let's consider a block subjected to three-dimensional loading. Block subjected to three-dimensional loading, sigma x, sigma y and sigma z. इथे dimensions आहेत. This is dimension L, this is dimension B and this is dimension D. L, B and D. तीन dimension आहेत त्याचे, right? Now, म्हणजे इथे आता थ्री डायमेन्शनल स्ट्रेसेस आहेत, तिन्ही डायरेक्शन मध्ये स्ट्रेसेस आहेत, राईट? नाउ कॅन यू टेल मी व्हॉट इज एप्सिलॉन एक्स? एप्सिलॉन एक्स इज डेल्टा एल बाय एल, बरोबर आहे का? डेल्टा एल बाय एल, दॅट इज एप्सिलॉन एक्स. स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, लिनियर स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन म्हणूयात आपण त्याला, लिनियर स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन. Linear strain in x direction. Linear strain in x direction, epsilon x, that is delta L by L. Can you write down delta L by L, linear strain in x direction, in terms of stresses? मला सांगा, सिग्मा x म्हणजे x डायरेक्शन मधला जो स्ट्रेस आहे, नॉर्मल स्ट्रेस, त्याच्यामुळं एक्स डायरेक्शन मध्ये स्ट्रेन काय येईल? इथं आपण आताच बघितलं की ज्या डायरेक्शन मध्ये स्ट्रेस आहे त्या डायरेक्शनच्या नॉर्मल स्ट्रेस मुळे त्या डायरेक्शन मध्ये नॉर्मल स्ट्रेस किती येतो? सिग्मा एक्स बाय ई. सिग्मा एक्स बाय ई. नाउ विल देयर बी इफेक्ट ऑफ सिग्मा वाय अँड सिग्मा झेड इन एक्स डायरेक्शन? सिग्मा वाय मुळे आणि सिग्मा झेड मुळे एक्स डायरेक्शन मध्ये डायमेन्शनल चेंजेस होतील का? स्ट्रेन येईल का? यस, राईट. जसं आपण बघितलं की सिग्मा एक्स चा इफेक्ट वाय डायरेक्शन मध्ये काय आहे? मायनस म्यू सिग्मा एक्स बाय. सिग्मा एक्स चा इफेक्ट झेड डायरेक्शन मध्ये काय आहे? मायनस म्यू सिग्मा एक्स बाय. तसाच सिग्मा वाय चा इफेक्ट काय येईल एक्स डायरेक्शन मध्ये? मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई, राईट. आणि सिमिलरली व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सिग्मा झेड इन वाय एक्स डायरेक्शन? मायनस म्यू सिग्मा झेड बाय ई. आलंय का लक्षात? समजलंय? आता लक्षात घ्या, इथं आपण सगळं टेन्साईल अज्युम केलेलं आहे. जर एक्झाम मध्ये समजा सिग्मा एक्स त्यांनी कॉम्प्रेसिव्ह दिला तर तुम्ही इथं मायनस घेणार, किंवा सिग्मा वाय कॉम्प्रेसिव्ह दिला तर इथं मायनस मायनस प्लस होऊन जाईल. आलंय का लक्षात? लिनियर स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, राईट. सो एक्स डायरेक्शन मध्ये जो स्ट्रेन येणार आहे त्याच्यावर इफेक्ट कोणाचा असणार आहे? सिग्मा एक्सचा पण असणार आहे आणि बाकीच्या डायरेक्शन मध्ये जर स्ट्रेसेस असतील तर त्यांचा पण इफेक्ट येईल. Similarly, what is linear strain in y direction? Linear strain in y direction, epsilon y, right? So epsilon y, it is delta d by d, let's say. Fine. आता linear strain in y direction, सिग्मा y मुळे y डायरेक्शन मध्ये काय स्ट्रेन येईल? सिग्मा y बाय मायनस म्यू सिग्मा एक्स बाय मायनस म्यू सिग्मा झेड बाय. म्हणजे एक्स आणि झेड डायरेक्शन मधले जे नॉर्मल स्ट्रेसेस आहेत त्याचा पण इफेक्ट येईल. सिमिलरली लिनियर स्ट्रेन इन झेड डायरेक्शन, लिनियर स्ट्रेन इन झेड डायरेक्शन काय येईल? एप्सिलॉन झेड इज इक्वल्स टू डेल्टा बी बाय बी equals to sigma z by e minus mu sigma x by e minus mu sigma y by e. हे इक्वेशन तुम्ही ऑलरेडी बघितले आहेत, राईट. मागे पण तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये पण तुम्ही हे इक्वेशन बघितले असतील. कसे आले ते समजलं का इक्वेशन आहे? यस, कसे आले समजलंय? ओके, नेक्स्ट पार्ट. नाउ वी नो. आता मला सांगा ह्या ब्लॉकचा व्हॉल्यूम काय येईल? हा जो ब्लॉक आहे याचं डायमेन्शन आहे एल, बी आणि डी, असे तीन डायमेन्शन आहेत. त्याचा व्हॉल्यूम काय येईल? व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ दिस? एल बी डी, सिंपल. एल बी आणि डी, राईट. नाउ व्हॉट विल बी इट्स चेंज इन व्हॉल्यूम? चेंज इन व्हॉल्यूम का होईल? बिकॉज देर विल बी चेंज इन डायमेन्शन्स, राईट. हा एल जो आहे तो हा एल एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होईल डेल्टा एल न, त्याच्यामुळे काही चेंज इन व्हॉल्यूम होईल.
विथ चेंज होऊ शकतो, विथ मुळे चेंज इन व्हॉल्यूम होईल, डेप्थ चेंज होऊ शकतो, डेप्थ मुळे चेंज इन व्हॉल्यूम. समजा फक्त जर लेंथ चेंज झाली डेल्टा एल न, तर व्हॉल्यूम चेंज किती असेल? समजा विथ आणि डेप्थ कॉन्स्टंट आहे, फक्त फक्त लेंथ चेंज झाली तर चेंज इन व्हॉल्यूम काय येईल? चेंज इन लेंथ इंटू बी इंटू डी असं येईल का? बरोबर आहे का? डेल्टा एल इंटू बी इंटू डी, बरोबर आहे का? जर फक्त लेंथ चेंज झाली तर. सगळ्यांना समजतंय? ऑल आर गेटिंग? सगळ्यांना समजतंय ना? येस, ओके. राईट. समजा फक्त विथ जर चेंज झाला असता तर चेंज इन व्हॉल्यूम काय आला असता? एल इंटू डेल्टा बी इंटू डी. किंवा फक्त डेप्थ जर चेंज झाला असता तर चेंज इन व्हॉल्यूम काय आला असता? एल बी डेल्टा डी. राईट. पण समजा तिन्ही जर चेंज होत असेल लेंथ विथ आणि डेप्थ, तर चेंज इन व्हॉल्यूम विल बी इक्वल्स टू चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन लेंथ प्लस चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन विथ प्लस चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन डेप्थ. आलं का लक्षामध्ये? बट नाउ we want to find out volumetric strain, that is equals to change in volume by original volume. काय येईल? ह्या चेंज इन व्हॉल्यूमला जर तुम्ही ओरिजिनल व्हॉल्यूमने डिवाइड केलं, यू विल गेट डेल्टा एल बाय एल प्लस डेल्टा बी बाय बी डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा डी बाय डी. आलं का लक्षात? चेंज इन व्हॉल्यूम विल बी इक्वल्स टू डेल्टा एल बाय एल प्लस डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा डी बाय डी. आणि आपण आताच बघितलं की डेल्टा एल बाय डेल्टा बी बाय बी म्हणजे काय? एप्सिलॉन झेड. डेल्टा डी बाय डी म्हणजे काय? एप्सिलॉन वाय. आणि डेल्टा एल बाय एल म्हणजे काय? एप्सिलॉन एक्स. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन विल बी इक्वल टू एप्सिलॉन एक्स प्लस एप्सिलॉन वाय प्लस एप्सिलॉन झेड. समजलंय का नाही समजलंय? येस और नो? आलं का लक्षात? राईट. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इक्वल्स टू एप्सिलॉन एक्स प्लस एप्सिलॉन वाय प्लस एप्सिलॉन झेड. समजा तुम्हाला माहित आहे की एप्सिलॉन एक्स चा फॉर्म्युला काय आहे? राईट. एप्सिलॉन एक्स चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. एप्सिलॉन एक्स चा फॉर्म्युला काय आहे? सिग्मा एक्स बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई मायनस म्यू सिग्मा झेड बाय ई. हा झाला एप्सिलॉन एक्स. प्लस एप्सिलॉन वाय सिग्मा वाय बाय ई मायनस म्यू सिग्मा एक्स बाय ई मायनस म्यू सिग्मा झेड बाय ई. पुन्हा एप्सिलॉन झेड सिग्मा झेड बाय ई मायनस म्यू सिग्मा एक्स बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई. ह्या जर सगळ्यांना तुम्ही जर ऍड केलं तर ई सगळी कोणच बाहेर निघेल बघा. ई सगळी कोणच बाहेर निघेल. सिग्मा एक्स बाय ई, सिग्मा वाय बाय ई आणि सिग्मा झेड बाय ई एक एकदाच आहे. राईट. पण लक्षात घ्या मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई किती वेळेस आहे? मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई 2 वेळेस येईल. मायनस म्यू सिग्मा एक्स बाय ई हा सुद्धा 2 वेळेस येईल. आणि मायनस म्यू सिग्मा झेड बाय ई हा सुद्धा 2 वेळेस येईल. आलं का लक्षात? जर तुम्ही ह्या एप्सिलॉन व्ही च्या फॉर्म्युल्याला सिम्प्लिफाय केलं पूर्ण, तुम्हाला असं भेटल सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड बाय ई, कारण ई सगळी कोण कॉमन निघेल बाहेर, इंटू 1 मायनस 2. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड बाय ई इंटू 1 मायनस 2. आलं का लक्षात? समजलंय? येस. राईट. समजा एखाद्या मटेरियलचा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन 0 असेल, इफ एप्सिलॉन व्ही इक्वल्स टू 0 और change in volume equals to 0 upon loading, then what does it mean? याचा अर्थ काय होतो? आता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन 0 कधी येऊ शकतो बघा. एक तर हा 0 यायला पाहिजे पॅरामीटर किंवा हा 0 व्हायला पाहिजे. राईट. देन either can I say सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड इक्वल्स टू 0. बरोबर आहे का? और म्यू इक्वल्स टू 0.5. म्यू जर 0.5 जर असेल तरी पण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन 0 येईल. तुम्ही ठेवून बघा इथं 2 इंटू 0.5 किती येईल? 1. 1 मायनस 1 काय होतं? 0 होतं. राईट. आणि सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड कधी 0 येऊ शकतं? समजा एखादा मटेरियल आहे, एखादा ब्लॉक आहे,
त्याच्यावर समजा इथं टेन्साईल स्ट्रेस ऍक्ट झाला 100चा आणि इकडून दोन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऍक्ट झाले, इकडे 70चा आणि इकडे 30चा. आता जर तुम्ही तिघांना ऍड केलं 100 प्लस -70 -30 जर केलं तर काय होऊन जाईल? 0 येऊन जाईल. आलं का लक्षात? If volumetric strain is 0, then either sigma x plus sigma y plus sigma z equals to 0 or mu equals to 0.5. इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे हा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. समजलंय?